मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला संयुक्त वचननामा शब्द ठाकरेंचा या टॅगलाईन खाली प्रसिद्ध केला। यावेळेला ठाकरे बंधूंनी राज्यातल्या महायुतीसह सरकारवर जोरदार टीका करतानाच अनेक विषयांवर मुंबईकरांना ढीगभर आश्वासनं दिलीत। तब्बल 20 वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना भवन इथे दाखल झाले। ते मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शब्द ठाकरेंचा या टॅगलाईन खाली दोन्ही ठाकरे बंधूंनी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा वचननामा जाहीर केला। पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, कचरा व्यवस्थापन ते अनेक आश्वासनं या वचननाम्यात ठाकरे बंधूंनी दिलेली आहेत। शब्द ठाकरेंचा या वचननाम्याला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे 16 जानेवारीलाच समजणार आहे। कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या संयुक्त जाहीरनाम्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। जाहीरनाम्यातील घोषणा या बेकायदेशीर असल्याचं सदावर्ते यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामध्ये विद्यार्थी, महिला, मुंबईतील घरांबाबत महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनं देण्यात आली। 700 स्क्वेअर फुटापर्यंत असलेल्या घरांमध्ये कराची सवलत असेल किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये, त्याचसोबत अत्यल्प दरात जेवण अशा पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या। मात्र या घोषणांवरती गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतलेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगानं सवलत आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि सवलतीच्या दृष्टीनं आदर्श आचारसंहितेचा हा एक प्रकारे भंग आहे अशा पद्धतीचा आक्षेप करत त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला संयुक्त वचननामा शब्द ठाकरेंचा या टॅगलाईन खाली प्रसिद्ध केला। यावेळी ठाकरे बंधूंनी राज्यातल्या महायुती सरकारवर टीका करतानाच अनेक विषयांबद्दल मुंबईकरांना ढीगभर आश्वासनं दिली आहेत। उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं मोठं आव्हानात्मक असेल। तसेच राज ठाकरेंना देखील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चांगल्या संख्येनं आपले जे नगरसेवक आहेत ते निवडून आणावे लागतील। त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे आज दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागांमध्ये अनेक शाखांना त्यांनी भेटी दिल्या। तसेच अनेक कार्यालयांचं जे प्रचार कार्यालयांचं त्यांनी उद्घाटन केलं। तसेच राज ठाकरे देखील रोड शो तसेच अनेक शाखांना भेटी देणार आहेत। आपण एकंदरीत बघतोय की मागच्या काही काळापासून मनसेचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक हे देखील भाजप असेल किंवा शिंदेसेना असेल यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना सक्रिय करणं हे मोठं आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये असेल। आता त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। त्याच अनुषंगाने आता ते गाठी भेटी ज्या आहेत त्या शाखा प्रमुखांच्या वाढवत आहेत, शाखांना भेटी देत आहे आणि नवीन कार्यकर्ते जे आहेत ते सक्रिय करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन विश्वास जागेल आणि ही निवडणूक सोपी जाईल। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या जाहीरनाम्यापाठोपाठ आता काँग्रेसनं सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। काँग्रेस यावेळेला 4-5 भागांमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी बेस्ट संदर्भात एक वेगळा जाहीरनामा आणि आरोपांची एक पुस्तिकाच प्रसिद्ध केली। मुंबई काँग्रेसने बेस्ट संदर्भात आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला। मुंबईच्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। खरं तर बेस्ट आणि सार्वजनिक वाहतूक कशी तोट्यात जाते याचा उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आला। खरं तर सिटी फ्लो बस विना परवानगी रस्त्यावर फिरत आहेत आणि यामुळे बेस्ट कशी तोट्यात जाते या सगळ्या संदर्भातला उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त या बसच्या मागे ठाण्यातील एका मोठ्या मंत्र्याचा देखील हात असल्याचा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आणि या सिटी फ्लो बसमुळेच आपली बेस्ट तोट्यात जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मुंबईकरांच्या अशा अनेक विविध विषयांवर जे मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत असे जाहीरनामे मुंबई काँग्रेस प्रसिद्ध करणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत। यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी मुंबई काँग्रेस आता तयार झाला आहे। तिकडे सोलापूरमधील मनसेचे हत्या झालेले नेते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची आज अमित ठाकरे यांनी भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी एक दिवस प्रचार थांबवून सोलापूरला यावं आणि कुटुंबियांना भेटावं अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला असा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यानंतर आज दुपारी अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या मुलीशी बोलत असताना अमित ठाकरे हे देखील भावूक झाले. माध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी काही विधान केले ते फार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही असा संताप अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. तर या सर्व प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांना या सर्व बाबीत लक्ष घालण्याचं आवाहन देखील माध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी केला. बाळासाहेब सरवदे प्रकरण आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कितपत चर्चेचा विषय ठरतोय की राजकीय वळण या प्रकरणाला लागतंय ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीची निवडणूक ही दरवेळी वेगवेगळ्या कारणांनी गाजत असते. यावेळी प्रचार सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. या हाणामारीत दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झालेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजत असताना देखील मोठ्या प्रमाणात प्रचाराला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. परंतु शनिवारी देखील संध्याकाळीच्या वेळी जे आहे ते भिवंडी येथील भंडारी या चौकामध्ये जे आहे ते भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात हाणामारी जी आहे ती आपल्याला बघायला भेटली आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे योगेंद्र पाल आणि भाजपचे उमेदवार यशवंत टावरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसामध्ये आनंद कुठेतरी मोठा जो आहे तो गदारोळ आपला पाहायला भेटला होता. आणि पोलिसांना या दोघंही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी हलका बलचा उपयोग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला. विशेषतः भिवंडी येथील भांडारी जो चौक आहे या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे जे कार्यकर्त्यांचा जो कार्यालय आहे तो समोरासमोर असल्यामुळे कुठेतरी दोघंही कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि याचमुळे दोघंही गटामध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून या सर्व लोकांवरती भिवंडी येथील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून पोलीस प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. पुढे जिल्ह्यात दिग्विजय घाडीगावकर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे. मालेगावच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या दिल्या. मालेगावात सत्ता आणायची असेल तर गटबाजी बंद करा आणि एकत्रितपणे काम करा असं गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. मालेगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारात आलेल्या गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलेच कान टोचले. भाजप पदाधिकाऱ्यांची तोंडे यापूर्वीच वेगवेगळ्या दिशेला होती, पण महाजन यांनी आपल्या दौऱ्यात सगळ्याच कार्यकर्त्यांना योग्य शब्दात कानपिचक्या दिल्या. त्यामुळे भाजपने जेवढ्या जागा दिल्या आहेत त्या सर्वच्या सर्व जागा महापालिका निवडणुकीत निवडून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी बजावून सांगितले. येणाऱ्या काळात मालेगाव महापालिकेवर भाजपचा महापौर बसवायचा आहे असे महाजन यांनी सांगितले. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 22 जागेवर आपले उमेदवार दिले आहे. निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव, नाशिक. पुणे महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी टोळ्यांना पाठिंबा देण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच पुणे सोलापूर रोडवर कोयता गँगनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. शेवाळवाडीत कोयता गँगनं सोन्या चांदीचं एक दुकान लुटलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात गुंडांना अभय देण्यावरून चांगलीच जुंपली आहे. या आरोपांना 12 तास उलटत नाही तोच पुण्याजवळच्या शेवाळवाडीमध्ये एका सराफाचे दुकान लुटले गेले. सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील शेवाळवाडीमध्ये रस्त्याच्या कडेला महावीर ज्वेलर्स हे दुकान आहे. काल सायंकाळी 5-5:30च्या सुमारास कोयता गँग हातात लांब लांब कोयते घेऊन या दुकानात दहशत माजवत आतमध्ये घुसले. त्यांनी दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. पिशवीमध्ये सर्व दागिने घेऊन त्यांनी तिथून पोबारा केला. ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. आता मांजरी पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि याविषयीची अधिक तपासणी सुरू आहे. विविध पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत. पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे कल्याणमध्ये बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या भाजप शिवसेनेच्या 50 ते 60 जणांवर कारवाई होणार आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीतील शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढत आहे. निवडणुकीत अनेक जण इच्छुक होते. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र कल्याणमधील शिवसेना भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांना शांत करण्यामध्ये त्यांना यश आले. अद्यापही असे अनेक लोक आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना भाजपच्या नेत्यांनी
बंडखोर तसेच पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या लोकांची एक यादी तयार केली आहे आणि ही यादी शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा पक्षश्रेष्ठीला देण्यात आली आहे. या यादीवर लवकरात लवकर निर्णय होईल आणि काहीतरी कारवाई होईल असा विधान कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीमधील बंडखोर आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या लोकांची जी यादी आहे या यादीमध्ये 55 ते 60 लोकांची नावे असल्याची माहिती आहे. कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, कल्याण. नंदुरबारमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा येते. केंद्र सरकारच्या कापूस खरेदी केंद्रात विविध अटींमुळे शेतकरी हैराण आहेत. तर मिरचीची आवक घटल्यानं यंदा मसाल्याच्या पदार्थांमध्ये दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्या कारणानं नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक हे शेतीवर अवलंबून असतात. मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्यानं मिरची आणि कापसाचं मोठी उत्पन्न घेतलं जात असतं. मात्र यावर्षी सरकारकडनं CCI केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यात 4 ठिकाणी CCI केंद्राची उभारणी करण्यात आली होती. मात्र ऑनलाईन पद्धतीमुळं शेतकऱ्याला मोठा असा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. याचमुळं शेतकरी आपला कापूस हा खाजगी व्यापारीकडे विकत आहे. तसाच मिरचीचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतलं जात असतं. मात्र यावर्षी मिरचीत देखील 50% घट असल्या कारणानं कुठंतरी शेतकरी हा हवालदिल झाला आहे. तसंच येणाऱ्या काळात मिरची असो किंवा मग मसाले पदार्थ असो यावर मोठ्या प्रमाणावर किमती जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार. नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्याही माध्यमातून साई भक्तांचा एक जनसागर शिर्डीमध्ये उसळला. भक्तांनी साईबाबांच्या दानपेटीत 23 कोटी रुपयांचं दान दिलं. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या 9 दिवसाच्या कालावधीत सुमारे 8 लाखाहून अधिक भाविकांनी शिर्डीच्या साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. या कालावधीत 23,29,23,373 रुपयांची इतकी रेकॉर्ड ब्रेक देणगी जी आहे ती साईबाबांना प्राप्त झालेली आहे. याची जी मोजदाद झाली त्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दानपेटीमध्ये 6,02,61,006 रुपये, देणगी काउंटरवर 3,22,43,40,000 रुपये, PRO सोशल को फास्टच्या माध्यमातून 2,42,60,000 रुपये, त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून 10 कोटीपेक्षा अधिक देणगी जी आहे ती साईबाबांना प्राप्त झालेली आहे. त्याच दरम्यान 9 दिवसाच्या या दरम्यान 6 लाखापेक्षा अधिक भाविकांनी मोफत प्रसादालयात जाऊन भोजनाचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर 1,09,000 अन्न पाकिटाचं वितरण जे आहे ते भाविकांना करण्यात आलेलं आहे. एकंदरीत जर म्हणलं तर भाविकांसाठी हे 31 डिसेंबर जे होतं नवीन वर्ष जे होतं एक अनोखी पर्वणी पाहायला मिळाली. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. बांगलादेश आणि भारतात T20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर आसिफ नजरुल यांनी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. बांगलादेशचे सर्व सामने हे श्रीलंकेत व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मुस्तफिजुर रहमान याला IPLच्या यंदाच्या हंगामातून बाहेर काढण्यात आलं आहे आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तिथल्या क्रीडा मंत्रालयाचं म्हणणं आहे की हा खेळाडूचा आणि क्रिकेटचा अपमान आहे. त्या क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता BCCIकडे ईमेल करत स्पष्टीकरण मागितलं. यासोबतच त्यांनी ICCलाही पत्र लिहत त्यांचे भारतातले सामने हे श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षिततेचं कारण दिलं आहे.